पाणी घ्या, पाणी घ्या. सांगते हा. नाही. बस बस. चिरून घे. आवडेल, त्यांना नक्की आवडेल. आमच्या बिट्टीच्या हाताला आहे ना एक नंबर चव आहे. हा, तुला आवडली ना? मिसळ आवडली ना? हो आवडली 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 हा आवडली. हा. बिट्टीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. आमच्या राधाला आहे ना अनाथ मुलांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. पण आमची परिस्थिती नाही ना हो. आमचंच कसं तरी भागतंय. आता तर ती म्हणते की जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आता वेळेत लग्न व्हायला पाहिजे की नाही? झालं पाहिजे झालं पाहिजे झालं. मी काय म्हणतो, तुमच्या माहितीतला एखादा मुलगा आहे का राधासाठी? हो आहे ना. आहे. भरपूर मुलं माहिती आहेत मला. ठीक आहे, वधूवर सूचक मंडळच काढलंय ना मी. संध्याकाळी 5 नंतर येऊन भेटा मला ऑफिसवर, सांगतो तुम्हाला सगळं. थोडं आधी आलं तर नाही चालणार का? नंतर येतो. काय झालं ग? कोण आलं बाहेर? माई अगं, राघवेंद्र सर आले आहेत, बिराजदारांकडचे. माई, तू पण चल ना बाहेर. नाही नको, मी ठीक आहे. तुमचं चालू द्या, म्हणजे माझ्यामुळे उगीच खोळंबा नको. अगं, असं का म्हणतेस? असं काही होणार नाही. बर, जशी तुझी इच्छा. माई, काय ग? आशीर्वाद द्या. त्यांना आवडायला हवी. सर, ए अरे ड्रायव्हर, ती सांगते तुला काहीतरी. फरसाण ना, फरसाण. हो, आणतो हा आणतो. पटकन. सर, बघितलं कसं पटापट पटापट झालं. एकाशी एक हवंच, हो ना बिट्टी? हवा हवा खूप छान आहे इकडे. कधी गार असते, कधी थंड असते. वाह, अप्रतिम. इथे स्वर्गाचा दरवाजा आहे का कुठे? हा, म्हणजे पहिला घास खाल्ल्याबरोबर अगदी स्वर्ग गाठल्यासारखं झालं मला. वाह, मसाला खरंच खूप सुंदर. हो ना सर.
खरं तर मला हा मसाला ना बिराजदारांकडे द्यायचा होता. म्हणजे अनाथ मुलांसाठी मला अनाथ आश्रम सुरू करायचंय. जर तुमच्याकडे माझ्या मसाल्याला स्थान मिळालं तर ते नक्कीच शक्य होईल. नाही, मसाल्याची चव खरंच सुरेख आहे आणि मी नक्की प्रयत्न पण करेन. पण कसं आहे ना, मसाल्याचा सगळा व्यवसाय माझा भाऊ बघतो. पण मी नक्की तुझ्याबद्दल त्याच्याशी बोलेन. हां. राघवेंद्र सर, पैसे देऊन विषय संपवायचा आहे आपल्याला. हा, खातायत ना ते? सर, तुम्ही एक्स्ट्रा पाव घेणार का? हा हा हा, एक्स्ट्रा पाव घेऊन ये जा. ड्रायव्हर, जा पाव घेऊन ये. तिने काम सांगितलं तुला, जा. पण आलो. सर, तुम्ही आमचं मगासचं बोलणं ऐकलत का हो? हो. सॉरी सर, तुम्ही प्लीज राग नका मानू. तसा चांगला मुलगा आहे तो. म्हणजे चांगला आहे म्हणूनच त्याला मदत करायची होती मला, पण त्याने चोरी केली. त्याने ती करायला नको होती, पण त्याला दुसरा मार्ग नसेल सापडला. तसा चांगला आहे तो. माझ्यासाठीच चोरी केली त्याने. सर, तुम्ही प्लीज त्याला पोलिसात देऊ नका. तो परत असं कधीच करणार नाही. मी समजवेन ना त्याला. माझं ऐकेल तो. सर, प्लीज त्याला माफ करा. म्हणजे कसं आहे, एखाद्याची चूक माफ करून त्याला जर आपण सुधारण्याची संधी दिली तर तो आणखीन चांगला माणूस बनतो. असा माझा अनुभव आहे. बर. राघवेंद्र सर, हे पाव. कसं आहे, तुला शिक्षा तर झालीच पाहिजे. पण कसं आहे ना, तुझा चोरीचा हेतू चांगला होता म्हणून तुला पोलिसात देत नाहीये मी. पण शेवटी चोरी ती चोरीच ना. आणि काय रे, तुला हिला मदत करायची आहे ना. मग माणसानं मदत स्वतःच्या कष्टाच्या पैशातून करायची असते. एक काम करूया, आतापासून तू इथं काम करायला सुरुवात कर. आजपासनं तू बिराजदारांचा ड्रायव्हर नाहीस. काय? अरे, तुला हिला मदत करायची आहे ना, मग इथं राहून काम कर. तिला मदत होईल.